सगळे सोयरे अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका फेटाळण्यात यावी अशी विनंती राज्य सरकारकडून मुंबई हायकोर्टात करण्यात आल्याची माहिती मिळते। आणि या प्रकरणी कोर्टानं ओबीसी याचिकाकर्त्यांना एका आठवड्यामध्ये उत्तर द्यायला सांगितलंय। राज्य सरकारची ही भूमिका दुटप्पी असल्याची टीका याचिकाकर्त्यांनी केली आहे। पुढील सुनावणी 31 जुलैला होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सगळे सोयरे अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका फेटाळण्यात यावी अशी विनंती राज्य सरकारनं कोर्टामध्ये केली आहे। कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला होता, मात्र त्या विरोधात अनेक याचिका या मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या। काल या प्रकरणात सुनावणी झाली आणि त्या सुनावणीच्या वेळी या सगळ्या याचिका फेटाळून लावण्याची मागणी राज्य सरकारने करण्यात आली। राज्य सरकारने असं देखील सांगितलं की या याचिकांमध्ये काहीही तथ्य नाही। ओबीसी संघटनांकडून या सगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या आणि आता राज्य सरकारने सांगितलेलं आहे की या याचिकांमध्ये तथ्य नसून त्या फेटाळण्याचं आता 2 आठवड्याने या प्रकरणातली पुढील सुनावणी ठेवलेली आहे आणि या सुनावणी उच्च न्यायालय कोणता निर्णय घेतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। रॅलीची सुरुवात हिंगोलीमधून केली जाणार आहे। सरकारनं सगळे सोयरे अंमलबजावणीचा शब्द दिलाय आणि त्यामुळे तो पूर्ण करावा असं जरांगे म्हणाले। दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी। पाहूयात। आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला उद्यापासून सुरुवात होणार आहे। सरकारनं जे सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाबतचा शब्द दिलाय, मराठ्यांची ही पोटजात कुणबी होती, ती पोटजात म्हणून दोघांचा व्यवसाय सारखा आहे। मराठ्यांना सुद्धा मराठा आणि कुणबी एकच आहे, म्हणून त्यांनी अध्यादेश काढला पाहिजे, त्यांनी शासन निर्णय घेतला पाहिजे आणि मराठा समाजालाही आम्हाला वेळोवेळी रस्त्यावरती यावं लागणार आहे। त्यावेळेस आमच्या मराठ्यांच्या लेकराला आयुष्याचं मिळणारे, त्याच्या भविष्याचं त्याला मिळणारे, शिक्षणासाठी नोकरीसाठी आरक्षण मिळणारे, म्हणून महिना 2 महिन्याला आम्हाला शांततेत येऊन शांतता मराठा आरक्षण जनजागृती रॅली महाराष्ट्रभर काढणं गरजेचं आहे आणि पहिला टप्पा उद्या हिंगोलीपासून सुरू होतोय 6 जुलैपासून। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।